जायकवाडीच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले होते आणि त्या धरणातील जो पाण्याचा विसर्ग आहे तो गोदावरी नदीपात्रात करण्यात आला होता आणि त्यामुळे गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी आपण बघू शकता। दोन्ही दुथड्या भरून ही नदी वाहत आहे आणि त्यामुळे प्रशासनाच्या वतीनेही सूचना करण्यात आलेल्या आहे, इशारा देण्यात आलेला आहे की या नदीकाठच्या गावात नागरिकांनी काळजी घ्यावी, नदीपात्रात कोणी उतरू नये, आपल्या जीवितहानी होऊ नये, असं काही करू नये। त्यामुळे सध्या तरी नदीपात्राची पाणी पातळी ही कमी झाली असली तरी अजूनही पावसाची शक्यता असल्यामुळे या नदीपात्रात पाण्याची आवक वाढू शकते। आपण या ठिकाणी बघू शकता की समोरचा केटी दिसतोय आपल्याला, जो बंधारा दिसतो, या बंधाराच्या वरून काल पाणी वाहत होते, परंतु आज पाणी पातळी कमी झालेली आहे। परंतु जर आज संध्याकाळी पाऊस पडला तर परत एकदा नदीपात्रात जायकवाडीतून पाणी सोडण्यात येईल असं शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे। कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, शहागड, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।